नमस्कार मंडळी. झी मराठी वाहिनीवरील अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या कथानकात अत्यंत रंजक वळण आलं आहे. नवीन वर्षात या मालिकेत खूप घडामोडी घडणार आहे. अमोल आपल्या आईवडिलांच्या लग्नाच्या आठवणींचा संग्रह एका स्क्रॅपबुकमध्ये जपून ठेवतो, ज्यामुळे अप्पी आणि अर्जुन भावुक होतात. अमोल आपला जीव वाचवल्याबद्दल गणपती बाप्पाला प्रार्थना करतो आणि आभार मानतो. अप्पीने रुग्णालयातील फसव्या नोकरीच्या प्रथांचा तपास करण्याचा निर्णय घेतल्याने तणाव निर्माण होतो. अमोलची तब्येत हळूहळू सुधारते आणि कुटुंब एकत्र येऊन आनंद साजरा करतायत. अमोल पेपरमध्ये संकल्पनाचा फोटो पाहतो, ज्यामुळे एक नवीन गूढ निर्माण होतं. अमोल आपल्या आजारात मदत करणाऱ्या सगळ्यांचे, कुटुंब, वैद्यकीय टीमचे आभार मानण्याचा निर्णय घेतो. कुटुंब अप्पीच्या सत्कार सोहळ्याची तयारी करत असताना संकल्पनाच्या भूमिकेबद्दल अमोलला सत्य सांगण्याची चिंता सतावते. सत्कार सोहळ्यात अप्पी तिच्या सहकाऱ्यांचे आणि कुटुंबाच्या समर्थनाबद्दल मनापासून आभार मानते. अनपेक्षितपणे गायतोंडे अमोलला त्यांच्या खंबीरपणाबद्दल दुसरा सन्मान जाहीर करतो. अमोल मंचावर जातो आणि आपल्या पालकांबद्दल, डॉक्टरबद्दल आणि कुटुंबाबद्दल मनोगत व्यक्त करतो. त्यांचं भाषण सर्वांना भावतं. अमोलला कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांच्या आजाराशी लढण्याच्या धैर्याबद्दल सन्मान केला जातो, तर अप्पीला घरच्या अडचणी असूनही तिची जबाबदारी चोख बजावल्याबद्दल कौतुक होतं. सोहळ्यात अमोल त्याला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानतो आणि माणिक यांचा उल्लेख करतो, ज्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण होतो. बाप्पू आणि विनायक अमोलला संकल्पाबद्दल सत्य सांगण्याचा निर्णय घेतात, मात्र अमोलच्या नाजूक प्रकृतीची काळजी घेऊन अप्पी अर्जुन याला विरोध करतात. सत्कार सोहळ्याचे फोटो स्क्रॅपबुकमध्ये लावताना अमोलला नवीन वर्षाचा संकल्प लिहायची कल्पना येते. तो कुटुंबातील सर्व सदस्यांचे संकल्प गोळा करतो आणि आपली वही देवासमोर ठेवतो. सगळ्यांची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतो. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अमोल घरी कार्यक्रम